श्री स्वामी समर्थाय नमः. स्वामी समर्थ म्हणतात, याच फोनवरून तुला आनंदाच्या बातमीचा फोन येईल. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. कधीकधी आपण एवढ्या दुःखात, तणावात आणि निराशेच्या गर्तेत अडकतो की आपल्याला काही चांगलं होईल असं वाटतच नाही. पण स्वामी समर्थ सांगतात, बाळा थांब जरा, मी आहे ना तुझ्यासोबत. जे तुला हवंय ते तुला मिळणारच. कदाचित तू फार काळ एखाद्या बातमीची वाट बघत असशील. नोकरीसाठी एखादा कॉल, घर विकत घेण्यासाठी मंजुरी, एखाद्या नात्याचा तोडगा किंवा एखाद्या आजारातून सुटका. काय माहिती, कोणतीही गोष्ट असू शकते. पण स्वामी म्हणतात, त्या बातमीसाठी जेवढा वेळ लागतोय तेवढाच वेळ माझी तयारी सुरू आहे. मी तुझ्या मार्गातले अडथळे दूर करतोय. मी तुझ्यासाठी तो योग्य वेळ आणि ती योग्य संधी बनवते. आणि मग अचानक एक दिवस एक कॉल येईल आणि सगळं तुझं बदलून जाईल. बघ ना, कधी कधी आयुष्य अचानक फुलतं. आपण एका फोनवरून हसतो तर कधी अश्रूही थांबतात. स्वामी म्हणतात, हा फोन म्हणजे माझं माध्यम आहे. मी त्यांचं उत्तर आहे. आणि तू जिथं थांबला तिथूनच तुला पुढे जायचं आहे. बाळा तू काळजी करू नको. त्या दिवशी तुला तो फोन येईल, त्या दिवशी सगळ्या वेदनांचं उत्तर तुला मिळेल. त्या आवाजात तुला वाटेल की हा कोणाचाही कॉल नाही, हा माझ्या स्वामींचा आशीर्वाद आहे. कारण जेव्हा तू समजशील हे काही योगायोग नाही, हे तर केवळ स्वामींचा चमत्कार आहे. कधी वाटतं का काहीच घडत नाही, का प्रयत्न करूनही अपयश पदरी येते. पण बाळा, अंधारातही जर तू स्वामींचं नाव घेतलंस ना तर ते तुला प्रकाशापर्यंत घेऊन जातील. आज तुला जे अडथळे वाटतंय ते उद्या तुला उंच नेण्यासाठीच आहे. कारण जेव्हा तू खचतो तेव्हा स्वामी तुला उचलण्यासाठी पुढे येतात. स्वामी म्हणतात, तुझं कर्म तू करत राहा. फोन मी पाठवेन, शुभ वार्तामान मी देईन आणि आनंदाचं मीच पाठवेन. म्हणून आजचा या क्षणी विश्वास ठेव. तुझ्या हातातला फोन फक्त एक यंत्र नाही, तो एक आशीर्वाद आहे स्वामींशी. त्यांच्या कृपेने, त्यांच्या फोनवरून तुला मिळणार आहे ती बातमी तुला आनंदाच्या अश्रूने भरून टाकणारी. जिची वाट बघत बघत डोळे थकले, तीच बातमी तुला मिळणार आहे. आणि जेव्हा तो फोन वाजेल तेव्हा आठव, स्वामी समर्थ म्हणाले होते ना बाळा, याच फोनवरून तुला आनंदाच्या बातमीचा फोन येणार आहे. मनात शांतता ठेव, काळजी नको करू. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक थांबलेल्या क्षणातही कार्य करत आहे. तो फोनच नाही तर त्या मागचा प्रत्येक निर्णय, प्रत्येक संधी, सगळी स्वामींची योजना आहे. आणि जेव्हा वेळ येईल स्वामी समर्थ स्वतः तुझं जीवन बदलते. फक्त वाट बघ आणि स्वामींचं नाव घेत राहा. स्वामी समर्थ महाराजांचा विजय असो. स्वामी समर्थ म्हणतात की तुला वाटत असेल की सगळं खूप वेळ झाला, काहीच घडत नाही, वाट पाहूनही थकलाय, पण मी तुला विसरलो नाही. मी प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण, तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. मी पाहतोय तुझ्या डोळ्यातील आसव, मी जाणतोय तुझ्या मनातले विचार. आणि म्हणूनच मी तुला सांगतोय, खचू नको, थांबू नको, फक्त एक क्षण. कारण आनंदाचं दार उघडायला वेळ लागतो, पण जेव्हा उघडतं तेव्हा संपूर्ण जीवन बदलतं. कधीकधी देव उशीर करतो, पण अन्याय कधीच करत नाही. स्वामी म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देतोय, पण योग्य वेळेची वाट पाहतोय. कारण जे तुला हवं आहे त्याहूनही सुंदर काहीतरी मी तुझ्यासाठी ठेवलंय. आणि तो फोन, तो एक फक्त संदेश नाही, तो एक संधी असेल जी तुला आयुष्यात नवीन दिशा देईल. त्या दिवशी जेव्हा तुझा फोन वाजेल, तू पाहशील की तो कॉल तुला एका नव्या प्रकाशाकडे घेऊन जातोय. तो तुझ्या आयुष्याचा वळणबिंदू असेल. आज ज्या गोष्टी तुझ्यापासून दूर वाटत आहेत त्या उद्या तुला स्वतःहून मिळतील. कारण स्वामी म्हणतात, मी जिथे आशा संपते तिथूनच सुरुवात करतो.
आज तुला वाटते की फक्त अंधार आहे, पण लक्षात ठेव, चंद्रही अंधारातूनच प्रकाशतो. तू एकटाच वाट बघतोयस असं नाही, पण तुझ्यासोबत आहे. तुला समजत नसेल, पण मी प्रत्येक क्षण तुझं जीवन सुंदर बनवण्यासाठी कार्यरत आहे. तेव्हा आता शांत हो, डोळे मीट आणि माझं नाव घे, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. बघ, तुझ्या मनात सुद्धा एक शांती उतरते, एक विश्वास जागतोय, कारण मी तिथंच आहे, तुझ्या हृदयात, तुझ्या स्पंदनामध्ये, तुझ्या फोनच्या त्या रिंगमध्येही. तू हे ऐकत असताना कदाचित तुला तो कॉल अगदी जवळ आलाय आणि मीच तो घेऊन येतोय. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा तुझं मन पूर्णपणे शांत होईल, तेव्हा मी तुला माझं खरे दर्शन देईन, आणि माझं दर्शन म्हणजे तुझ्या दुःखांचं उत्तर. बाळा, तुला वाटते की उशीर होतोय, पण मला माहिती आहे कधी, कुठे आणि काय द्यायचं आहे. मी तुझी परीक्षा घेत नाही, मी तुझी तयारी करतोय. त्या आनंदाच्या बातमीसाठी फक्त परिस्थितीच नाही, तुझं मन, तुझं शरीर आणि तुझा आत्मासुद्धा तयार असायला हवाच ना. म्हणूनच हा वेळ लागतोय. पण लक्षात ठेव, जेव्हा ती बातमी येईल, तेव्हा तो फोन वाजेल, तेव्हा तुला समजेल की हे इतक्या वेगाने कसं काय घडलं. त्या एका फोनमध्ये असेल तुझ्या स्वप्नांचा रस्ता, त्या एका संवादात असेल तुला वाट बघत असलेली संधी, त्या एका मिनिटात जे तू वर्षानुवर्षे मागितलं होतं ते सगळं तुझ्या पायाशी असेल. स्वामी म्हणतात, तू फक्त विश्वास ठेव, मी तुझ्या मागे उभा आहे. तू चालायला लाग, मी मार्ग मोकळा करेन. तू बोलायला लाग, मी शब्द देईन. तू डोळे मीट, मी चमत्कार दाखवीन. बाळ, आठव, जेव्हा सगळे मागे फिरतात तेव्हा मी पुढे येतो. जेव्हा सगळे गप्प होतात तेव्हा मी तुझ्यासाठी बोलतो, आणि जेव्हा सगळं बंद होतं तेव्हा मी तुझ्यासाठी एक नवीन दरवाजा उघडतो. हा फोन म्हणजे एक साधा यंत्र नव्हे, हा फोन म्हणजे माझा प्रसाद आहे. तो कॉल म्हणजे तुझ्या नशिबाचा दरवाजा आहे. तो आवाज म्हणजे माझं थेट उत्तर आहे, आणि त्या बातमीमध्ये आहे तुझा नवीन जन्म, नवा आरंभ, नवीन सुरुवात. बाळा, माझं नाव घेत जा, माझ्यावर विश्वास ठेव, आणि मी तुला नेईन अशा जागी जिथे दुःख पोचत नाही, जिथे चिंता उरत नाही, आणि जिथे केवळ समाधान असतं. आजची रात्री शांततेने झोप, कारण उद्याची सकाळ तुला तो फोन घेऊन येईल. आजची प्रार्थना प्रेमाने कर, कारण तीच प्रार्थना माझ्या कानांपर्यंत पोहोचली आहे. आज फक्त एकदा मनापासून म्हण, स्वामी समर्थ, आणि बघ, तुझ्या आजूबाजूचं सगळं शांत, उजळ आणि हलकं वाटेल. मी ऐकतोय तुझं मन, मी जाणतोय तुझ्या आतली घालमेल, मी मागतोय तुझ्या वाटेकडे बघणाऱ्या डोळ्यांतील आशा, आणि म्हणूनच मी सांगतोय, बाळा, मी येतोय याच फोनवरून. तो दिवस दूर नाही, तो क्षण फक्त काही श्वासांवर आहे, आणि मी तुझा स्वामी समर्थ तयार आहे तुझ्या आयुष्यात तो चमत्कार घडवायला. आता तुझं मन थोडं हलकं वाटतंय ना? स्वामींच्या शब्दांमध्ये जी ताकद आहे ती कुठेही दुसरीकडे मिळत नाही. ते शब्द केवळ बोलणं नाही, ते तर कृपा असते, आशीर्वाद असते, आणि साक्षात त्यांच्या अस्तित्वाची जाणीव असते. बाळा, तू कितीही थकला तरी मी थकत नाही, तू कितीही रडला तरी माझं प्रेम कमी होत नाही, आणि तू कितीही चुकला तरी मी तुझ्याशी दूर जात नाही. आजवर तुला जेव्हा जेव्हा वाटतं की आता संपलं, आता काही उरलं नाही, त्या प्रत्येक क्षणी मी तुझ्या पाठीशी उभा होतो. तू पाहिलं नाहीस, पण मी पाहत होतो. तुझी तगमग, तुझं धैर्य आणि तुझा विश्वास. तेव्हाच ठरवलं होतं मी या लेकराला एक अशी बातमी द्यायची की जी त्यांचं संपूर्ण जीवन उजळून टाकेल. एक अशी बातमी जी त्याच्या काळजाचे सगळे वर्ण भरून टाकेल. एक असा क्षण की जिथून त्याच्या दुःखांची सांगता आणि आनंदाच्या प्रवासाची सुरुवात होईल. आणि बघ ना, तीच वेळ आता अगदी जवळ आली. तो फोन, ज्या फोनकडे तू फक्त एक साधं उपकरण म्हणून बघतो, तोच फोन आज माझं माध्यम होणार आहे. तोच फोन तुला तुझ्या नशिबाच्या दारांपर्यंत घेऊन जाणार आहे. बाळा, ही वेळ मागे वळून बघायची नाही, ही वेळ केवळ माझं नाव घेऊन पुढे जाण्याची आहे. कारण मी फक्त वचन देत नाही, मी वचन पाळतो. मी फक्त बोलत नाही, मी कृती करतो. आणि मी फक्त ऐकवत नाही, मी तुझं जीवन बदलतो. त्या फोनच्या घंटीमध्ये फक्त आवाज नसतो, त्या रिंगमध्ये असते तुझी तपश्चर्या, तुझं संयम आणि तुझा पूर्ण विश्वास. आणि म्हणूनच मी सांगतोय, ज्या क्षणी तो फोन वाजेल तेव्हा डोळे मीट आणि माझं नाव घे, कारण मीच येणार आहे त्या बातमीच्या रूपात. तू न कंटाळता वाट बघतोयस म्हणून मी आनंदाचा वर्षाव करणार. तू माझ्यावर विश्वास ठेवतोय म्हणून
मी तुझं भाग्य उजळणार आणि तू माझं नाम घेतलंय म्हणून मी तुझा प्रत्येक अडथळा पार करणार. आजचं हे क्षण बाळा खूप खास आहे, कारण हे शेवटचं अंधाराचं पाऊल आहे आणि पुढचं पाऊल प्रकाशात आहे. तुझा तो फोन जो रोज शांत असतो तो उद्या गोड बातमी घेऊन वाजणार आहे. तेव्हा तयार राहा, कारण जेव्हा फोन वाजेल तेव्हा फक्त हात पुढं नको करायचा. तुझं हृदय उघडायचं स्वामींच्या कृपेसाठी. तो आवाज ऐकताना मनात एकच शब्द म्हणायचा, स्वामी समर्थ, हे सगळं तुझंच आहे. आणि ज्या क्षणी तुला जाणवेल तू जे आजवर गमावलं ते तुला परत मिळेल, तू जे मागितलं नाही ते तुला लाभेल आणि जे तू शक्य मानलं नव्हतं ते घडून जाईल. आज तुला वाटतं की काहीही घडत नाही, पण मी सांगतोय काही घडतंय. ते तुझ्या डोळ्यांनी दिसणार नाही, पण तुझ्या नशिबात लिहिलं जाते. ज्या नशिबाचं रेखाटणं चालू आहे आणि त्याचा पहिला अध्याय सुरू होईल त्या फोनमधून. तो फोन एक संदेश नाही, तो एक आशीर्वाद आहे. तो फोन म्हणजे तुझ्या प्रयत्नांची पावती आहे. तो फोन म्हणजे मी स्वामी समर्थ तुझ्यावर दिलेल्या वचनांचं पालन करत आहे. बाळा, मी बघतोय की तू किती वेळा तुटला, किती वेळा तुला वाटलं की बस झालं, आता पुढं काही नाही. पण मी तिथेच होतो, तुझ्या खांद्यावर हात ठेवून सांगत होतो, बाळा अजून थांब, अजून काही विश्वास घेशील का माझ्यावर विश्वास ठेवून. आणि तू ठेवला विश्वास म्हणून मी नक्की येणार आहे. तू वाट बघतोय, कधी कधी नाराज होतो, कधी हरवलेली हिंमत परत गोळा करतोय. आणि हेच पाहून स्वामी म्हणतात, हा माझा खरा भक्त आहे, त्याच्यासाठी मी स्वतः चालत येईन. कधी ना कधी आयुष्यात अशी वेळ येते की जेव्हा आपल्याला फक्त एका साक्षाची, एका आश्वासनाची गरज असते. आणि हेच आश्वासन मी आज देतोय. तुझ्या हातातला फोन केवळ तंत्रज्ञान नाही, तो माझा दूत आहे. जेव्हा त्यावर तो आनंदाचा फोन येईल तेव्हा आठव, तो मीच आहे, जो तुझं आयुष्य नव्याने उभारण्यासाठी तुला साथ घालतोय. बाळा, ज्यांनी तुला दुर्लक्ष केलं, ज्यांनी तुझं प्रेम समजून घेतलं नाही, त्यांनी तुला कमी लेखलं, त्यांच्यासाठी ही नजरेसमोर मी तुला इतका उंच नेईन, इतका उंच नेईन की त्यांना पश्चाताप होईल. पण तुला गर्व नाही, नम्रता येईल. तुझ्या यशात अहंकार नाही तर कृतज्ञता भरेल, कारण तू माझा भक्त आहे. तू माझं नाव घेतलं, तू एकट्या रात्री रडून देखील स्वामी म्हटलं, ते मी ऐकलं आणि तेच आता फळ देणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, हा फोन तुला केवळ बातमी नाही देणार, हा फोन तुला तुझं नवं जीवन देणार आहे. त्यामुळे बाळा, अजून फक्त थोडा वेळ, प्रत्येक क्षण हा अंतिम परीक्षेसारखा आहे. तो उत्तीर्ण होतोय ते मला माहीत आहे. आता मी फक्त तुझ्या दरवाजाशी आलो आहे, त्या फोनच्या माध्यमातून तुझ्या जीवनात उजेड आणायला. तुझं हृदय आता थोडं थरथळीना, तुझं वाट पाहतं ही खरंच काहीतरी घडणार आहे. वाटतंय की हा क्षण वेगळा आहे. हे काही तुमचं केवळ आकलन नाही, ही तर स्वामींची अनुभूती आहे. स्वामी म्हणतात, मी जेव्हा येतो तेव्हा आधी मन हलकं करत जातं आणि मग मी चमत्काराच्या रूपात प्रकट होतो. आज ज्या फोनकडे तू दिवसात 100 वेळा पाहतो, जिथे तुझ्या नशिबाचा दरवाजा दडलेला आहे, त्या फोनमध्ये आता केवळ कंपन नाही तर माझा स्पर्श असतोय. मी त्या फोनकडे पाहतोय आणि म्हणतोय, बाळा खूप सहन झालं, आता त्याला आनंदाची वेळ द्यायची आहे. तू इतके दिवस त्याचं उत्तर मिळवण्यासाठी धडपडत होता. ही नोकरी, ती संधी, ते नातं, ती मंजुरी, ती गोड बातमी, हे सगळं आता तुझ्याकडे येण्याच्या मार्गावर आहे, कारण मी तुझ्यासाठी स्वतः पुढे आलो. स्वामी म्हणतात, बाळा मला कुठल्याही साधनांची गरज लागत नाही. माझं नावच एवढं प्रभावी आहे की ते घेणाऱ्याच्या जीवनात अकल्पित घडतं. पण जर मी ठरवलं की तुला एखाद्या फोनद्वारे बातमी द्यायची, तर समज की मी त्या व्यक्तीच्या मनातच विचार टाकतोय, याचं नाव त्या कॉलवर येणार आहे. हो बाळा, तो कॉल येणारच आणि जेव्हा येईल तेव्हा तुला समजेल हा कुठला सामान्य क्षण नव्हता, हे तर माझ्या स्वामींचं आगमन होतं. तो कॉल घे, हृदयात गोंधळ नको, फक्त नम्रता ठेव आणि मनात असं म्हण, स्वामी तुझे आशीर्वाद म्हणून मी हे स्वीकारतो. स्वामी तुला जे देतील त्याचा प्रश्नच नाही. जे तुझ्याकडून घेतलं गेलं होतं त्याहून अधिक परत मिळेल आणि जे शक्य वाटत नव्हतं ते सहजपणे घडेल, कारण स्वामींच्या कृपेने वेगळंच बदलते. नशीब नव्याने लिहिलं जातं आणि संपूर्ण जीवन वेगळ्या दिशेने वाहू लागतं. बाळा, तू विचार करतोस का हे खरंच माझ्यासोबत घडेल का? तर मी सांगतो, हो नक्की घडेल, कारण तू माझं नाव घेतलंत ना, बस तेच पुरेसं आहे. स्वामी म्हणतात, माझा एक भक्त जर संपूर्ण श्रद्धेने मला हाक मारेल तर मी त्याच्या आयुष्यात येईल
आणि तो त्याचा विचारही करू शकत नाही असा काहीतरी मोठा चमत्कार घडवेल. आज जेव्हा रात्री तू झोपलाय जाशील तेव्हा तुझ्या मनात शांतीचं पांघरून येईल. त्यामुळे कारण तुझ्या मनाला आतून आवाज येईल, स्वामी येणार आहेत, स्वामी काहीतरी सुंदर घडवणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो फोन वाजेल, तो फोन जो तुझं भविष्य बदलून टाकेल. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, या फोनवरून तुला मिळणार आहे ती गोड बातमी जी तुझ्या जीवनातील सगळी तडजोड संपवेल आणि तुला तुझ्या मेहनतीचा खराखुरा मान देईल. जेव्हा मी कुणावर कृपा करतो तेव्हा त्या भक्ताच्या जीवनात प्रत्येक पूर्ण स्वप्न मी पूर्ण करतो. आज तुझ्या एका फोनची वाट बघतोय. तो केवळ तुझ्या कामासाठी नाही, तो तुझ्या विश्वासाचं, तुझ्या धैर्याचं आणि तुझ्या नामस्मरणाचं उत्तर आहे. तुझ्या अश्रूंचा हिशोब माझ्याकडे आहे. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचा ध्वनी माझ्या कानावर पडलेला आहे. आता वेळ आली आहे की मी स्वतः उतरावं तुझ्या जीवनात. तू समजून घ्यावं बाळा, तू आजपर्यंत खूप काही गमावलं, पण आता स्वामींच्या कृपेने हे सर्व काही तुला पुन्हा मिळणार आहे, दुप्पट तिप्पट आणि आनंदासहित. हा फोन केवळ आवाज देणार नाही, तो एक संदेश घेऊन येणार आहे. तुझं नशीब पुन्हा नव्याने लिहिलं जातं. तू आता मागे राहणार नाही, तुझा वेळ आला आहे. कधी वाटायचं ना तुला की काय उपयोग, काहीच होत नाही आहे. कधी रात्री झोपायच्या आधी मनात प्रश्न यायचा, स्वामी खरंच ऐकतात का? मी इतकं नाव घेतो, प्रार्थना करतो, पण माझ्यासाठी काही घडत नाही आहे. मग अश्रू गालावरून उघडायचे. पण त्याच क्षणी स्वामी म्हणतात, बाळा, तू रडलास म्हणून नाही, तू माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून मी तुझं आयुष्य बदलतो. त्या डोळ्यातून पडलेलं प्रत्येक अश्रू आता फूल बनून तुला परत मिळणार आहे. तो फोन जो तुझ्या आयुष्याचं दार उघडणार आहे, तो मीच पाठवणार आहे. त्या कॉलमधून येणारा आवाज तुला हृदयातून स्पर्श करेल आणि तुला जाणवेल, हा केवळ माणसाचा कॉल नाही, हा स्वामींचा चमत्कार आहे. जेव्हा लोक तुला दुर्लक्ष करतात तेव्हा मी तुला उंच नेतो. जेव्हा लोक तुला नाकारतात तेव्हा मी तुला स्वीकारतो. आणि जेव्हा लोक तुला हरवलेलं समजतात तेव्हा मी तुला विजयी करतो. आज तुझं आयुष्य एका वळणावर आहे, जिथे समोर अंधुक भविष्य दिसते, पण पाठीशी आहे माझं नाव स्वामी समर्थ. तोच आधार आहे, तोच विश्वास आहे आणि तो चमत्कार होणार आहे. बाळा, उद्याचं सकाळ फक्त एक नवीन दिवस नाही, तो एक नवीन प्रारंभ आहे. तो एक फोन जो वाजणार आहे, त्यात असेल तुझ्या काळजाला हलवून टाकणारी गोड बातमी. आणि तेव्हा फक्त एवढंच म्हण, हे सगळं तुमच्यामुळे स्वामी, तुमची ही कृपा मला आयुष्यभर जपून ठेवायची. तुझं हसणं, तुझं यश, तुझं समाधान हे सगळं मी पाहू इच्छितो, कारण तू माझं बाळ आहे आणि तुझं सुख हेच माझं खऱ्या भक्तावरचं उत्तर आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, याच फोनवर येणार आहे तुझं भविष्य बदलणारं वचन आणि माझ्या कृपेचं प्रत्यक्ष साक्षात्कार. त्यामुळे आता बाळा, तू निश्चिंत राहा, मी आहे तुझ्या पाठीमागे. मी तुला काहीच सांगितलं नसतानाही तू माझ्यावर विश्वास ठेवला, म्हणून आता वेळ आली आहे की मी तुला काहीतरी मोठं देणार आहे. कारण द्यावं. तुझ्या मनात हे सतत फिरत होतं की कधी कधी तो दिवस उजाडेल, कधी तो फोन वाजेल, कधी मिळेल ती गोड बातमी. आणि आज ती तुला सांगतोय. खूप जवळ आलाय तो क्षण, म्हणूनच मी तुझं मन आधीच तयार करतोय. कारण जेव्हा तो फोन वाजेल तेव्हा तुझ्या डोळ्यात पाणी येईल, पण यावेळी आनंदाने. जेव्हा तुझ्या ओठांवर शब्द नसतील पण मनात नतमस्तक असशील, तेव्हा तुला वाटेल, हे सगळं मी कधी मागितलं नव्हतं, पण स्वामींनी मला विचारताही दिलं नाही. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, मी माझ्या भक्ताला कधीच रिकामा परत पाठवत नाही. जे मागितलंय ते देतो, पण त्याही पलीकडचं भरभरून देतो. बाळा, त्या कॉलमधून फक्त शब्द येणार नाही, त्यातून येईल तुझ्या आयुष्याचा नवा अध्याय. शुभेच्छा, सन्मान, मान्यता आणि समाधान यांचं वर्षाव होईल. तुझ्यावरची लोकांची नजर बदलेल. जे तुझ्यावर हसत होते तेच लोक तुझे कौतुक करतील. जे तुला कमी लेखत होते तेच तुला उंचावर पाहून थक्क होतील. पण तू मात्र बदलणार नाही. तुझं नम्रत राहशील, कारण तुला माहीत असेल, हे मी केलं नाही, हे माझ्या स्वामींनी केलं. तू जेव्हा तुझा फोन वाजणार, ते घेणार तू, तेव्हा स्वामींनी तुझ्या आयुष्यातलं लिहिलेलं चमत्कार सुरू होईल. एक एक शब्द, एक एक बातमी, एक एक निर्णय, सगळं इतकं सुस्पष्ट, इतकं सुखद आणि इतकं प्रभावी असेल की तुझ्या आतली प्रत्येक दुःखारी जागा बरी होईल. स्वामी म्हणतात, तुझा हसरा चेहरा
पाहायला मला सुद्धा आनंद होतो. माझं बाळ जेव्हा आयुष्यात यशस्वी होतं तेव्हा माझ्या कृपेने सार्थक होतं. तेव्हा बाळा, आज जेव्हा तू झोपायला जाशील तेव्हा मनात एक गोड स्पष्ट लक्षात पक्की ठेव, ती आता फार जवळ आहे. तो फोन मीच पाठवणार आहे, त्या बातमीच्या रूपात मीच प्रकट होणार आहे. याचा जसा तू विश्वास ठेवशील तसं ते क्षण तुला जवळ येत जाणार आहे. आणि मग अचानक जेव्हा तू वाटचं पाहणं थांबवशील तेव्हा फोन खरोखरच वाजेल आणि त्यामागे मी असेन, स्वतः स्वामी समर्थ. बाळा, तू इतका प्रेमाने माझं नाव घेतलं, माझ्यावर विश्वास ठेवला, मी कसा चुकणार. याच फोनवरून मी तुला उत्तर देणार आहे, एक असं उत्तर जे तुझं अख्खं आयुष्य बदलून टाकेल. आज तू हे ऐकतोय कारण तुझं मन तयार होते, तुझ्या आतली श्रद्धा जागी होते, तुझं मन पुन्हा त्या चमत्कारावर विश्वास ठेवायला शिकते. आणि हे सगळं मीच घडवत आहे तुझ्या अंतःकरणातून, कारण मी तुला आनंदात पाहू इच्छितो. बाळा, तुला माहिती आहे का, कधी कधी जेव्हा एखादा फोन उशिराने येतो तेव्हा त्यामागचं कारण फक्त एकच असतं, मी अजून तुझ्यासाठी योग्य परिस्थिती तयार करत असतो. कारण मी तुला केवळ एक बातमी द्यायचं ठरवत नाही, तर तुला संपूर्ण आयुष्यात नव्याने उभं करायचं ठरवत असतो. तू बघशील त्या फोनच्या पलीकडून फक्त एक शब्द येणार नाही, तर येईल तुझ्या कष्टांचं फळ, तुझ्या संयमाचं उत्तर आणि तुझ्या श्रद्धेचा परिपाक. तुझं आयुष्य जिथे थांबलेलं वाटत होतं, तिथं सगळं बंद झालं होतं, तिथं मी एक नवीन दार उघडणार आहे, तेही अचानक न सांगता आणि गोड बातमीच्या रूपानं. स्वामी म्हणतात, बाळा, तू जे सोडलं ते मी परत आणीन, तू जे गमावलं ते मी नवं करून देईन. आणि तू जेव्हा हार मानली तेव्हा मी तुझ्यासाठी विजय वेळ ठरवली. तू आजवर जिथं ना म्हणणं थेकलं तिथं सगळी ठिकाणं आता तुला होय म्हणतील. म्हणून जिथं दार बंद होताना पाहशील तिथं दार पुन्हा उघडतील, स्वतः तुझ्यासाठी. आणि या सगळ्याची सुरुवात होईल एका फोनने. तो क्षण जबरदस्त असेल, तो क्षण गहिरा असेल, तो क्षण अश्रूंनी भरलेला असेल, पण त्या अश्रूंमागे यावेळी फक्त दुःख नसेल, त्यावेळेला त्या अश्रूंमागे स्वामींची कृपा असेल. स्वामी म्हणतात, जेव्हा माझं बाळ झोपेतून सुद्धा माझं नाव घेतं तेव्हा मी जागेपणे त्याच्या स्वप्नांना सत्यात उतरतो. आणि तू तसंच केलंस ना बाळा, तेव्हा आता मीच माझा शब्द पाळणार आहे. आजपासून प्रत्येक सकाळ नव्या आशेची सुरुवात असेल. प्रत्येक रात्री मी तुला झोपेच्या आधी सांगणार, बाळा, तू अजून थोडं थांब, कारण मी अगदी जवळच आहे. आणि मग अचानक तो फोन वाजेल, ती घंटा ऐकू येईल, तुझं हृदय धडधडेल, तुझ्या हातून थरथरत्या बोटाने तो कॉल उचलला जाईल आणि त्या दुसऱ्या टोकाला असेल तुझं नवं भविष्य. हो बाळा, स्वामी म्हणतात, याच फोनवरून येणार आहे ज्या वाटचालीचा नवा अध्याय, तुझ्या श्रद्धेचं उत्तर आणि माझ्या कृपेचा साक्षात्कार. काळजी नको करू, फक्त तू त्या फोनचा आवाज ऐकण्यासाठी आतुर तयार राहा, कारण हा आवाज तुला रडवणार नाही, तर तुला हसवणार आहे. आजपर्यंत तू किती वेळा फोनकडे पाहिलं असेल, वाट पाहिली कोणीतरी चांगली बातमी देईल म्हणून, पण ही वेळ तुझ्यासाठी खास आहे. ही वेळ फक्त तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन येणार आहे. जेव्हा आपण श्रद्धेने, विश्वासाने कोणत्याही गोष्टीची वाट पाहतो तेव्हा ती गोष्ट केवळ येत नाही, ती दुप्पट आनंद घेऊन येते. हा क्षण आहे जिथं तुझ्या मनात फक्त एक शंका आहे, हे खरंच होईल का. त्या शंकेला सोडून दे, कारण आता श्रद्धेचा फोन वाजणार आहे. स्वामी सांगतात की त्या फोनमध्ये केवळ शब्द नाहीत, तर तुझ्या आयुष्याची नवे दार आहे. जसं दरवाजा आडून सूर्यकिरण आत येतं, तसं त्या एका फोनमधून तुझ्या आयुष्यात प्रकाश येणार आहे. तुझं नाव कुठेतरी घेतलं गेलं, चांगल्या हेतूनं, चांगल्या उद्देशानं, ज्याचा तुझ्यावर खूप प्रेम आहे, ज्याच्या मनात तुझ्यासाठी काहीतरी चांगलं आहे, अशाच कुणाकडून हा फोन येणार आहे. तो फोन तुला फक्त एका संधीचं दार उघडून देणार नाही, तर आयुष्यभरासाठी तुला प्रेरणा देणार आहे. विश्वास ठेव, हे विश्व तुझ्यासाठी काम करतंय. ज्या क्षणाला तू समजतो की सगळं संपलंय, त्या क्षणी तर स्वामींचा कृपा फोन वाजतो. हा फोन फक्त नेटवर्कचा नाही, हा थेट आशीर्वादाचा नेटवर्क आहे. त्यामुळे डोळे मीट आणि मनात पुन्हा एकदा मन, स्वामी समर्थ, मी तयार आहे. आनंद घेण्यासाठी, ऐकण्यासाठी, आशेचा किरण पाहण्यासाठी आणि नवीन सुरुवात करण्यासाठी. वचन खरं ठरण्यासाठी स्वामींची कृपा सदैव तुझ्यावर राहील. स्वामी म्हणतात, तू ज्यावेळी मनात मी हरलोय असं म्हणतोस ना, त्यावेळी स्वामी तुझ्यासाठी नवं यश तयार करत असतात. आणि आजचा दिवा हा तुझ्या आयुष्यात असा वळण घेणार आहे, जिथून पुढं प्रत्येक पाऊल तुझ्या सुखाच्या दिशेने नेणार आहे. तो फोन जिची वाट बघतोय, जी बातमी मिळावी म्हणून दररोज रात्री स्वप्नात गोंधळतोय,
आज ती स्वप्न सत्यात उतरायला तयार आहेत, कारण स्वामींच्या आशीर्वादाने आज एक नवं पान उघडत आहे. त्यावर फक्त आनंद, भरभराट आणि समाधान लिहिलं जाणार आहे. कधी वाटतं की सगळं आटपलंय, कुठूनही काहीच होणार नाही, पण स्वामी म्हणतात तुझ्यापाशी काहीच नसताना आम्ही आहोत ना रे. आणि ही त्यांची सोबत एका फोनच्या माध्यमातून प्रकट होणार आहे. स्वप्न तीच खरी जी आपल्याला झोपेत भान विसरायला लावतात. आणि स्वप्नींचं वचन आहे, तुझं हे स्वप्न आता झोपेत नाही तर जागेपणी तुझ्या समोर उभं राहणार आहे. ज्याप्रमाणे पहाटेची किरण काळोख दूर करतात, तसंच या फोनच्या एका संवादात तुझं आयुष्य उजळून निघणार आहे. स्वामी म्हणतात तू घाबरू नको. उशीर झाला म्हणजे अंधार कायमचा राहत नाही. काही गोष्टी उशिरानेच येतात, पण तेव्हाच योग्य असतं. आणि आज ती योग्य वेळ आहे, म्हणून शांत राहा, विश्वास ठेव आणि तुझ्या अंतःकरणात फक्त स्वामींचं नामस्मरण कर. हे जे ऐकतोय हे शब्द नाहीत, तर ते तुझ्या जीवनाचा दिशा बदलणारा एक संदेश आहे. त्यामुळे तो फोन वाजला की घाबरू नको. तो कुठून येतोय, कोण करतोय कॉल हे महत्त्वाचं नाही. त्या फोनचं उत्तर देताना मनात फक्त हे ठेव, हे स्वामींचं कृपाने भरलेलं उत्तर आहे. कारण ते म्हणतात जे तू मागितलं नाही तेही आम्ही देतो, फक्त तू आमच्यावर श्रद्धा ठेव. आणि म्हणूनच आज जे येणार आहे ते तुला पाहिजे असेलच असं नाही, पण जे तुला खूप काही शिकवणार आणि आयुष्यभरासाठी लाभदायक ठरणार असेल. स्वामी समर्थ तुझ्यावर लक्ष ठेवून आहेत आणि या फोननं, त्या शब्दांनी, त्या एका क्षणात तुझ्या संपूर्ण आयुष्याचा पट बदलणार आहे. स्वामी म्हणतात थांबू नको, अजून काही क्षणात बाकी आहेत. या फोनवरून तो कॉल येणार आहे, आनंदाच्या बातमीचा, समाधानाच्या वार्तेचा, तुझं संपूर्ण जीवन बदलून टाकणाऱ्या क्षणाचा. स्वामींचं हे वचन खोटं होणार नाही. तुझं आयुष्य अंधारात जातं होतं, पण स्वामी म्हणतात की आता तू अंधार मागे पडेल, कारण आनंदाचा किरण तुझ्या दाराशी उभा आहे. कधी काळी जे स्वप्न होतं, जे अशक्य वाटलं, तेच आज शक्य होणार आहे. एक फोन आणि सगळं काही बदलून जाणार. स्वामी समर्थ तुझ्या वाटेकडे पाहत आहे. त्यांनी तुला निवडलं आहे. त्यांनी तुझ्या हृदयातील प्रत्येक वेदना ऐकली आहे आणि आता त्यांचं उत्तर तुला भेटणार आहे. हा कॉल म्हणजे केवळ फोन नाही, हे माझं उत्तर आहे. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेला, प्रत्येक अश्रूंना तो कॉल तुला नवसंजीवनी देईल. तो कॉल तुला पुन्हा हसवेल आणि सर्वात महत्त्वाचं, तो कॉल तुला तुझ्या नियतीकडे घेऊन जाईल. अशा क्षणी जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं, तेव्हा स्वामी काहीतरी नवीन सुरू करतात. तुझ्या हातून पडलेली आशा पुन्हा उचलायला स्वामीच मदत करतात. ते तुझा हात धरतात आणि म्हणतात, हे पहा, मी इथेच आहे, तुझ्यासोबत आहे. म्हणूनच या क्षणी शांत बस, डोळे मीट आणि मनात फक्त एवढंच म्हण, स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे. आणि लगेच तुझ्या आयुष्यातला तो कॉल वाजणार, तोच ज्याची तू आतुरतेने वाट पाहतो आहे. तो फोन म्हणजे तुझ्या नशिबाचं दार उघडणारं यंत्र आहे. फक्त विश्वास ठेव आणि उचल तो फोन. त्या क्षणाला तू थोडा थांब, खोल श्वास घे आणि मनाशी म्हण, स्वामी तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्हीच पाठवलं. त्या कॉलमध्ये तुझ्या आयुष्याचा निर्णय लपलेला असेल. कदाचित ती नोकरीची संधी असेल जी तू किती दिवसांपासून मागत आहे. कदाचित ती एखादी अशी बातमी असेल ती तुझ्या डोळ्यात पाणी आणेल, पण आनंद अश्रूंचं. कदाचित एखादा जुना मित्र, एखादा हरवलेला नातेवाईक, एखादं नवं संधीचं दार त्या फोनद्वारे उघडेल. आता तुझी परीक्षा संपली आहे, आता बक्षिसाची वेळ आहे आणि हे बक्षीस याच फोनवरून येणार आहे. त्या एका फोनमुळे तू पुन्हा जिद्दीने उभा राहशील. तू पुन्हा विश्वास ठेवशील की चमत्कार घडतात, कारण स्वामी समर्थ आहे. आजवर कित्येक वेळा आपण फोनकडे पाहिलं निराशाने, तणावाने, अपेक्षेने, पण आज पहिल्यांदा विश्वासाने पहा. कारण स्वामी समर्थ म्हणतात हा फोन प्रत्येक फक्त तंत्रज्ञान नाही, हे आमचं माध्यम आहे तुझ्याशी बोलण्यासाठी. म्हणून थांबू नको, चिंता करू नको. तो फोन वाजणारच आहे आणि जेव्हा वाजेल तुझं हसू थांबणार नाही, कारण त्या फोनमध्ये असेल तुझ्या स्वप्नांचं उत्तर, तुझ्या वेदनांचं औषध आणि तुझ्या मनाचं समाधान. तुला वाटतं की तू खूप वाट बघितली, पण आम्ही एक क्षणही उशीर केला नाही. म्हणून आम्ही फक्त योग्य वेळेची वाट पाहत होतो आणि आता ती वेळ आली आहे. ती वेळ म्हणजे तुझ्या संकटाची समाप्ती. ती वेळ म्हणजे तुझ्या श्रद्धेचं फळ. ती वेळ म्हणजे स्वामी समर्थांच्या कृपेचा झरा तुझ्या आयुष्यात उघडण्यासाठी वेळ. त्या फोननंतर सगळं बदलून लागेल. आजवर जे दार बंद होती ती आपोआप उघडू लागतील. ज्याने तुला नाकारलं होतं तेच तुला शोधू लागतील. तू जिथे झुंज होता आता तिथे तुला आदराने बोलावलं जाईल.
स्वामी म्हणतात, आमच्यावर पुन्हा विश्वास ठेवणाऱ्याला आम्ही अर्ध्यावर सोडत नाही. तुम्ही एक पाऊल पुढे या, आम्ही 100 पावलं तुमच्यासाठी चालू. एक क्षणानंतर जेव्हा तुझं मन शांत होईल, तेव्हा तुला वाटेल की हे खरंच घडलं का. तेव्हा तुझ्या डोळ्यांसमोर येईल फक्त एक चेहरा स्वामी समर्थांचा. हे हसत असतील, प्रेमाने बघत असतील आणि म्हणत असतील, आता समजलं का? का सांगितलं आम्ही की फक्त 1 मिनटं दे आम्हाला. त्या 1 मिनिटात आम्ही तुझं भाग्य बदलून टाकलं. कारण स्वामी म्हणतात, तुझा जितका विश्वास खोल, आमची कृपा तितकी मोठी. तुझं मन जितकं शांत, आमचं मार्गदर्शन तितकं स्पष्ट. आम्ही तुझी श्रद्धा जितकी निश्चल, तितकं आयुष्य तुझं सुगंधित. आता ही सुरुवात आहे, पुढे अजून बरंच काही घडणार आहे. तुझ्या हातात येतील संधी, भरभरून पैसा, प्रेम, समाधान आणि आत्मिक आनंद. कारण आता तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थांची कृपा. स्वामी समर्थ म्हणतात, आम्ही तुला विसरलो नाही. आम्ही फक्त तुझी परीक्षा घेत होतो आणि आता तू ती परीक्षा पास झाला आहे. तुझ्या आयुष्यात जेव्हा संकट आलं तेव्हा तू पळून गेला नाही. तू स्वामींना आवाज दिला. जेव्हा पैसा गेला, लोकांनी तुझ्यावर हसण्यास सुरुवात केली, तेव्हा तू स्वामी समर्थांची माळ हातात घेतली. जेव्हा कोणी साथ दिली नाही, तेव्हा तू एकट्याने स्वामींचं स्मरण करत राहिलं. आणि त्याच क्षणी स्वामी समर्थांनी ठरवलं, हा आमचा आहे, आता याला आम्ही उचलणार. आता तुझ्या जीवनात येईल अशी ऊर्जा जिचं स्पष्टीकरण तुझं मनही देऊ शकणार नाही. प्रत्येक गोष्ट स्वप्नासारखी वाटेल, पण ती स्वप्न नसेल, ती स्वामी समर्थांची कृपा असेल. स्वप्नातल्या गोष्टी प्रत्यक्षात घडताना बघताना तुला स्वतःवर विश्वास बसणार नाही. आणि स्वामी म्हणतील, हे सगळं तुझंच आहे, कारण तुझं आमच्यावर विश्वास ठेवला. तुझं छोटंसं घर आता आशेने भरून जाईल. तुझ्या घरात नाणं, समाधान, गोड बातम्या आणि श्रीमंती यांचा वर्षा होईल. आज जे रिकामं वाटतं होतं ते घर स्वामींच्या कृपेने ओसंडून वाहील. जर तू हृदयापासून आमचं स्मरण केलं तर आम्ही तुझ्या मागे सावलीसारखी राहतो. तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब आमच्याकडे आहे. आता आम्ही प्रत्येक अश्रूंचं उत्तर आनंदाने देणार आहोत. आजपासून तुझं नाव असेल स्वामींचा कृपापात्र भक्त आणि तुझं जीवन असेल चमत्कारांची एक सुंदर भेट. जगाने तुला नाकारलं असलं तरी आम्ही तुला स्वीकारलंय, कारण आमचं प्रेम कुठल्याही अटींवर आधारलेलं नाही. तू ज्या दिवशी रडत होता, माझ्या मनात प्रश्नांचा गोंधळ होता, का घडतं हे सगळं माझ्यासोबत, त्या दिवशी सुद्धा आम्ही तुला पाठीमागे उभे राहून होते. ते शांत होते पण दुर्लक्ष करत नव्हते. ते पाहत होते तू किती वेळा कोसळतो आणि किती वेळा पुन्हा उठतो. तू कोसळला नाहीस म्हणून आम्ही तुला आता उचलणार आहोत, तुझ्या इतक्या उंचीवर की जिथून तुझ्या दुःखालाही तुला गाठता येणार नाही. आजपासून एक एक गोष्ट बदलायला लागेल. जे काम थांबले होते ते पूर्ण होऊ लागतील. ज्याचं मन तुझ्यावर कठोर झालं होतं ते स्वतःहून तुझ्यासाठी प्रेमाने बोलू लागतील. जिथे अपमान मिळाला तिथे आता मान आणि सन्मानांची फुलं पडतील. स्वामी समर्थांची ही कृपा अचानक येते, पण ती येते तेव्हा आयुष्याला पूर्णपणे नव्याने घडवते. तुला जेव्हा वाटायचं की आपलं काहीच होणार नाही, त्याच क्षणी स्वामींनी तुझं भविष्य लिहायला सुरुवात केली होती. आता ज्या बातम्या तुला मिळतील त्या केवळ चांगल्या नाही तर अविश्वसनीय चमत्कारासारख्या असतील. ते सांगतील, आता हे बघ, तू वाट पाहिली, सहन केलं, आम्हाला हाक मारली, आता आमची पाळी आहे. आता कोणताही अंधार टिकणार नाही. स्वामींच्या कृपेचं एक तेज तुझ्या आयुष्याला उजळून टाकणार आहे. तुला कोणी नाकारलं, कोणी लुबाडलं, कोणी हसलं, पण स्वामींनी तुला कधीच सोडलं नाही. आता स्वामी म्हणतात, ही वेळ तुझी आहे आणि या वेळेला कुणीच तुझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तुझ्या नशिबाची दिशा बदलली आहे. आता नशीब तुझ्या दारी येऊन विचारेल तू कोणता आनंद निवडशील, कारण सगळं तुझ्यासाठीच आहे. आता तुझ्या डोळ्यात अश्रू असतील तर एक ते आनंदाचे असतील, कारण दुःखांचं कालच सगळं आता आम्ही तोडून टाकलंय. तू जेव्हा प्रत्येक रात्र अंधारातून बळबळ काढली तेव्हा तुला वाटलं की हे संकट कधीच संपणार नाही. तो एक लक्षात ठेव, स्वामी म्हणतात तुझ्या अश्रूंमागे आम्ही आहोत म्हणून ते वाया जात नाही. स्वामींनी जेव्हा तुझ्या नशिबाचं पान उघडलं तेव्हा त्या पानावर लिहिलं होतं, हा माझा भक्त आहे, याचं दुःख आता संपेल. आजपासून तुझ्या जीवनात जे काही येईल ते तुला नवा श्वास देईल. गेल्या काही दिवसांपासून जे काही थांबलेलं होतं, अडकलेलं होतं, ते सगळं आता एका मागोमाग उघडायलाच होतंय. लोक म्हणतील कसल्या चमत्काराने तुझं सगळं बदललं, आणि तू हसून सांगशील हे स्वामी समर्थांचं काम आहे, ज्यांना मी हाक दिली होती आणि ज्यांनी मला प्रतिसाद दिला.
स्वामींनी जेव्हा कृपा करायचं ठरवलं तेव्हा त्यांना काळ, दिशा, समाज, अडचणी, संकट कशाचं भान ठेवलं नाही. फक्त तुझं शुद्ध हृदय पाहिलं आणि म्हणाले, हा तर आमचा भक्त आहे, याच्या हाकेला आम्ही ओ देणारच. आज तुझ्या घरात शुभ बातमी येईल, तुझ्या हृदयात समाधानाचं फूल उमलेल आणि जेव्हा तू मागे वळून बघशील तेव्हा लक्षात येईल स्वामी समर्थ तुला प्रत्येक टप्प्यावर सांभाळत होते, फक्त तू त्यांना आजवर अनुभवू शकला नाही. स्वामी म्हणतात, आता अनुभवायला शिक. आम्ही प्रत्येक क्षणी तुझ्यासोबत आहोत. आता तू एकटा नाही, तुझं नाव आम्ही आमच्या कृपेच्या यादीत लिहिलं आहे. स्वामींचा विश्वास आणि त्यांचं वचन म्हणजे फक्त शब्द नव्हते, ते तर जणू आयुष्याच्या अंधाऱ्या खोलीत उजेडाचा दिवा होते. त्या दिवशी मी फोनकडे पाहिलं तेव्हा तो एका सामान्य यंत्र नव्हता उरलेला, तो झाला होता माझ्या जीवनात प्रकाश आणणारा माध्यम. जेव्हा प्रत्येक कॉल, अगदी अज्ञात नंबरही आता आशेचा किरण वाटू लागला. काही दिवस गेले आणि एक दिवशी अचानक तो कॉल आला. तिथे कोणीतरी म्हणालं, तुमचं नाव निवडलं गेले, आम्ही तुम्हाला कामाची संधी द्यायला उत्सुक आहोत. त्या क्षणी डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ते अश्रू आनंदाचे, आभाराचे. स्वामी समर्थ खरे ठरले, त्याने दिलेलं वचन पूर्ण झालं. कारण स्वामी म्हणतात, जेव्हा तुझं मन श्रद्धेने भरलेलं असेल तेव्हा तू संकटात असूनही विश्वास सोडला नसेल, तेव्हा देव स्वतः तुझ्या जीवनात प्रवेश करतो. आणि तो प्रवेश हा आवाजाच्या स्वरूपात, मेसेजच्या रूपात, एखाद्या फोन कॉलच्या स्वरूपात असू शकतो. हा फोन कॉल म्हणजे फक्त करिअरचा नव्हता, तो होता एका नव्या पर्वाची सुरुवात. त्या एका कॉलने माझा आत्मविश्वास, मनोबल आणि जगण्याची दिशा बदलून टाकली. हेच तर आम्ही स्वामी समर्थ. आणि ते वाट पाहायला लावतात, पण ते देतात ते फार मोठं असतं. आज जर तू असंच वाट बघत असशील, हातात फोन घेऊन बसलेला असशील, तर फक्त हे लक्षात ठेव, तुला हवा असलेला तो फोन येणार आहे. आणि तो कुठल्याही दिवशी, कुठल्याही वेळी, अगदी अशा क्षणी येईल जेव्हा तू थोडासा थकलेला असशील पण हार मानलेली नसेल. पण त्या क्षणी स्वामी समर्थ तुझ्या चेहऱ्यावरचा तो लखलखता आनंद बघतील आणि म्हणतील, बघ माझं वचन मी पाळलं. त्यांच्या आशीर्वादामध्ये विलंब होऊ शकतो, पण अभाव कधीच होत नाही. कारण ते म्हणतात जे ते ठरवतात, आणि जे ठरवतात ते चमत्कारिक असतं. मनात नसेल तिथूनही काहीतरी अद्भुत घडतं. एक कॉल, एक मेल, एक संदेश, यामागे जर स्वामी समर्थांचा आशीर्वाद असेल तर सामान्य वाटणारी गोष्टही जीवन बदलू शकते. हे सगळं खरं वाटतं तेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यात असं काहीतरी घडतं, आणि हे घडतं त्यांच्या कृपेमुळे. म्हणून ते सांगावंसं वाटतं, तुमचा फोन नेहमी चार्ज ठेवा, तुमचं मन नेहमी श्रद्धेने भरलेलं ठेवा. कारण स्वामी समर्थ म्हणतात, याच फोनवरून तुला आनंदाच्या बातमीचा फोन येईल आणि त्या दिवशी संपूर्ण जग तुझ्यासाठी वेगळं भासेल. बाळा, वेळ तुझ्या विरोधात वाटत असेल, पण आमची कृपा कधी तुझ्यावरून दूर गेलेली नाही. आज जेव्हा तू तुझ्या फोनकडे बघतोय ना, तेव्हा केवळ एक स्क्रीन दिसते तुला, पण आम्ही माहिती तुला पाठवतो आहे. या स्क्रीनमागे गोड बातमी लपलेली आहे. एखादा नंबर जो अनेक दिवसांपासून शांत आहे, अचानक तो वाजेल आणि त्यात असलेला आवाज तुझ्या जीवनात उजळला येईल. तो फोन तुला नोकरीची बातमी देईल, कदाचित तुझ्या वाटचालीला नवीन दार उघडेल. तुझ्या पोटाच्या लेकरासाठी चांगल्या शाळा मिळेल, की जी अनेक वेळा अपात्र म्हणत होती, आता तीच तुझं स्वागत करेल. तुला वाटलं होतं ना की सगळं संपलंय, पण स्वामी म्हणतात, अरे बाळा, संपलेलं काहीच नाही. कारण आम्ही तुझ्या पाठीशी असतो तेव्हा सुरुवात कुठल्याही क्षणी होऊ शकते. म्हणून फोनकडे फक्त तांत्रिक गोष्ट बनून पाहू नको. त्याहून येणाऱ्या प्रत्येक कॉलमध्ये आम्ही स्वतःच काही ना काही रूपात उतरलेला असतो. हा जो कॉल येईल तो तुला आश्चर्य आणि आनंद दोन्ही देईल, आणि तो क्षण तुझं संपूर्ण आयुष्य बदलवेल. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा सर्व दारं बंद होतात तेव्हा आमचा एक दरवाजा उघडलाय. वेळ लागत नाही. अनेक वेळ लोक तुझ्यावर हसले असतील, म्हणाले असतील की तुझं काही होणार नाही, पण आमचं दर्शन घेणारा, आमचं नाव मनापासून घेणारा भक्त कधीच अपयशी राहत नाही. जर फोन शांत आहे कारण आम्ही त्याला साठवून ठेवलेलं आहे. योग्य क्षणासाठी ज्या क्षणी तू स्वतःवर विश्वास ठेवशील आणि आमचं नाव घेत एक खोल श्वास घेशील, त्या क्षणी तो फोन वाजेल आणि त्यातून अशी गोष्ट ऐकू येईल जी ऐकून डोळे भरून येतील. मुलाखतीचा फोन असेल, लग्नाची बातमी असेल, कर्जमुक्तीची बातमी असेल, काहीही असो, पण ते स्वामींचं उत्तर असेल. कधी कधी जीवनात सगळं थांबल्यासारखं वाटतं. आर्थिक संकट, कौटुंबिक भांडणं, नोकरीचे अपयश, आरोग्याच्या तक्रारी, पण त्या सगळ्या गोंधळात एक वेळ अशी येते जेव्हा देव काहीतरी चमत्कारी करतो. त्या चमत्काराची क्षणाची सुरुवात एक फोन कॉलने होणार आहे. तुला वाटतंय ना कधी होईल ती गोड बातमी,
तर बाळा त्या फोनच्या आवाजामागे आम्हीच आहोत. अशी ही पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तसंच तुझं नशीब याचं फोनभोवती फिरत आहे. आणि ते नशीब साकार होण्यासाठी आता फार वेळ उरलेला नाही. फक्त 1 मिनिट शांत हो, डोळे बंद कर आणि मनात आमचं नाव घे. त्या क्षणाला तुझ्या जीवनात एक ऊर्जा उतरेल. तुझं मन शांत होईल आणि थोड्याच वेळात तुला फोन वाजेल. त्या फोनवरून येणारा आवाज तुझ्या हृदयात कंपवेल. कदाचित तुझ्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहतील, जिथे कुणीतरी म्हणेल, तुम्हाला निवडलं गेलं, तुमचं काम मंजूर झालं, तुमचं लोन पास झालं, तुम्हाला गोड बातमी देण्यात आम्हाला आनंद होतोय आणि तू फक्त मनातल्या मनात एकच नाव शब्दातील, जय जय रघुवीर समर्थ. बाळा, या काळात मोबाईल हातात असून सुद्धा तो निरुत्साही वाटतोय ना? कोणाचाही फोन येत नाही, कोणाच काय विचारत नाही. बघता दिवस सरतात. पण स्वामी म्हणतात सगळ्यात जास्त शांती असते त्या क्षणात, जेव्हा काहीही घडत नाही. कारण त्यात पुढचं पाऊल मोठा आवाज करत येणार आहे आणि तो आवाज म्हणजे फोन कॉल. त्या एक क्षणी जेव्हा तो फोन येईल, तो केवळ मोबाईल रिंगटोन नसेल, तो होईल तुझ्या भाग्याचा उद्घोष. तुझं फक्त थांबणं आणि आमचं नाव घेत राहा. तू किती वेळा निराश होऊन फोनकडे पाहिलं आहे ते आम्हाला माहीत आहे. किती वेळा त्या बोलच्या आवाजाने खूप मन थरथरून गेले आणि ती अपेक्षित बातमी आली नाही म्हणून डोळ्यात पाणी आले, हेही आम्हाला माहीत आहे. पण बाळा, आता वेळ जवळ आली आहे. स्वामींनी ठरवलेलं आहे, वेळेपेक्षा उशीर होत नाही. तो फोन तुझं जीवन बदलवणार आहे, तो तुझं नशीब फुलवणार आहे. तोच फोन तुझ्या हाती आहे. तू फक्त विश्वास ठेव. स्वामींचं नाव घेऊन प्रत्येक दिवस सुरू कर. कारण आता त्या फोनवरून एक गोड बातमी, आनंददायी आणि तुझं भविष्य उजळणारी बातमी येणार आहे. कधी मनात विचार येतो, स्वामी खरंच माझं ऐकतात का? पण बाळा, ते ऐकताच नाही तर ते पाहतात सुद्धा. जेव्हा तुझ्या डोळ्यात अश्रू असतात तेव्हा त्यांच्या डोळ्यातही तुझ्यासाठी काळजी असते. तू जरी एकटा असला तरी ते तुझ्या पाठीशी असतात. त्या फोनच्या आवाजानं हे एक संकेत आहे की आता स्वामींचा आदेश कार्यान्वित झाला आहे. आता देवदूत पाठवले गेले आहेत, जे तुझं भाग्य घेऊन येणार आहे. फक्त धीर धर, कारण जे तुझं आहे ते तुला मिळणारच आहे आणि जे ते येणार आहे फोनवरून ते येणार आहे. कधी कधी वाटतं की हातातून सगळं निसटून गेले, संधी गेल्या, लोक मागे सोडून गेले आणि आता आशा संपली. पण स्वामी म्हणतात, तू जे गमावलं आहे ते आम्ही तुला परत देणार आहोत. त्याहून अधिक करून तुझं नशीब जे वळण घेणार आहे ते अशा वळणावर नेईल की जिथं सगळं उजळून जाईल. आणि त्याची सुरुवात होईल त्या एका फोन कॉलने. तोच फोन जो तू रोज पाहतो, रोज हातात घेतो आणि पुन्हा ठेवतो. मग आता वेळ आली आहे. आम्ही पाठवलेली ती चमत्काराची वेळ आता तुझ्या जवळ आहे. आजपासून प्रत्येक सकाळी फक्त 2 मिनिटं डोळे बंद करून ओम श्री स्वामी समर्थ म्हणा. त्या शब्दात इतकी ऊर्जा आहे की ते शब्द तुझं नशीब ढवळून काढतील. जेव्हा स्वामींना श्रद्धेने हाक मारली जाते तेव्हा ते केवळ ऐकत नाही तर कार्यही करत असतात. त्या फोनमध्ये तेच कार्य घडणार आहे. जी वाट पाहणारी ती नोकरी, ती संधी, तो कॉल स्वामींच्या इच्छेने येणार आहे. तू फक्त श्रद्धेने, प्रेमाने, त्या संयमाने त्या संतेची, त्या घटकेची वाट पाहत राहा. बाळा, आता हा क्षण आहे. आताच स्वामींच्या कृपेने तो वेळ उलटणार आहे. खूप रडला, खूप थांबला, पण आता आनंदाचा सागर उफाळून येणार आहे. तो गोड शब्द, तुम्ही निवडले गेले आहे, तुमचं कर्ज मंजूर झालं आहे, तुमचं अर्ज मंजूर झालं आहे, तुमचा लाभ मिळतोय तुम्हाला. हे सगळे ऐकायला मिळणार आहे आणि हे सगळे ऐकायला मिळणार आहे याच फोनवरून. स्वामी म्हणतात, आता वेळ आली आहे, तुझ्या वाट्याचा आनंद तुला मिळायचा पाहिजे. कधी कधी आपल्याला वाटतं की सगळे रस्ते बंद झाले, प्रयत्न करूनही काही घडत नाही, वाट बघून थकलोय आणि आता काहीच उरलं नाही. पण स्वामी म्हणतात, बाळा तू थांब, शांत राहा, कारण या क्षणी आमचं काम सुरू झालं आहे. तू जो फोन रोज पाहतोय तो एक दिवस तुझ्या चेहऱ्यावर हसू आणेल. तुला वाटतं ना की सगळं संपलं, पण बाळा आता खऱ्या सुरुवातीची वेळ आली आहे. आनंदाची बातमी तुझ्या दारात उभी आहे, ती वाट पाहते. केवळ तू स्वामींवर विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, जीवनात अनेक वेळा अंधार येतो, पण अंधाराचं अस्तित्व उरतं, कारण कुठेतरी प्रकाश येणार असतो आणि तो प्रकाश म्हणजे तू जे दिवसांनी वाट पाहिलेलं सुख, तेच स्वप्न जे तुला सतत झोपेत दिसतं. आज ते क्षण, ते त्या आनंदाच्या बातमीसाठी आम्हीच फोन करणार आहोत. फक्त तुझं मन ठाम ठेव. तो शांत, तो कॉल जो तुमच्या जीवनात कल बदलेल, तो आमच्या कृपेने येणार आहे. जेव्हा तू अजून थोडं थांब, थोडा विश्वास ठेव, कारण तुझं नाव आमच्या यादीत आहे. स्वामी म्हणतात, तू किती वेळा रडला आहे आम्हाला माहीत आहे. तू किती वेळा फोनकडे बघून उदास झाला आहे हे देखील आम्ही पाहिले. पण बाळा, स्वामींचं वचन पुरेसं असतं आयुष्य पलटायला.
आजच्या या क्षणाला तुझं नशीब बदलायला तयार आहे. जे तुला नाकारायला गेले होते तेच आता तुला दुप्पट मिळतील. जे तुझ्या हातून निसटलं होतं ते स्वामी तुझ्या हातात परत देतील, केवळ एका फोन कॉलच्या रूपानं. कधी कधी वाटतं की देव ऐकतच नाही, पण तो शांत असतो, कारण तो आपली योजना सिद्ध करत असतो. स्वामी म्हणतात, तुला हवी असलेली बातमी, हवं असलेलं काम, हवी असलेली भेट, हे सगळं तयार करून ठेवलेलं आहे आणि वेळ आली आहे की आता त्या बातमीचा फोन केवळ तुझ्या हातबलाने मोबाईल वाजेल. त्यामुळे म्हणून आता त्या फोनचा रिंगटोन ही आता स्वामींची वाणी बनणार आहे. तो एक क्षण तुझ्या डोळ्यात पाणी आणेल, पण यावेळी ते आनंदाचं पाणी असेल. बाळा, हे लक्षात ठेव, ज्यावेळी आपण अगदी हार मानतो त्याच क्षणी स्वामी आपल्या आयुष्यात चमत्कार घडवतात. आजचा हे क्षण, ही वाट बघणं, हा संयम, हे सगळं उद्या तुझ्या आनंदाचं कारण ठरेल. म्हणून स्वामी म्हणतात, आज तुझ्या हातात असलेला फोन उद्या तुझ्या स्वप्नांचं दार उघडेल. आणि तो फोन जेव्हा वाजेल तेव्हा केवळ कामाची बातमी येणार नाही, तर विश्वास, श्रद्धा आणि प्रेमाने ओथंबून गेलेलं स्वामींचं आशीर्वाद रूप वचन तुझ्या आता कानावर पडेल. बाळा, तुझं सगळं पूर्ण झालं. बाळा, फोन म्हणजे केवळ यंत्र नाही, की त्या देवाची क्षणाचं दार आहे. तिथून तुझ्या आयुष्यात आनंद, समाधान आणि यश ओसंडून वाहणार आहे. बरंच काही सहन केलं तू, प्रत्येक वेळेस हसून घेतलं, पण आतून किती वेळा तुटला हे आम्हाला कळतं. जेव्हा सगळं जग दूर गेलं तेव्हा फक्त आमचं नाव ओठांवर होतं आणि त्या प्रत्येक श्रद्धेच्या, त्या विश्वासाचा उत्तर वेळ आल्यावर नक्कीच मिळतो. बाळा, काळजी नको, तुझा नंबरही आता आलेलाच आहे. जसा पाऊल कोरड्या जमिनीला ओलावा देतो, त्याचाच हा फोन तुला अश्रूंच्या बदल्यात हसू देणार आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा संधी हरवते तेव्हा माणूस खचतो, पण तू खचला नाही. तू आमचं स्मरण केलं म्हणून आता त्या आकाशातून उतरलेली ही सुवर्ण संधी तुझ्या दारात येणार आहे. हा फोन तुला तुझ्या स्वप्नांच्या जवळ घेऊन जाणार आहे. जिथे दरवाजा बंद झाला होता तिथे आता दार आपोआप उघडणार आहे. आजवर वाट बघत असलेली ही बातमी, एकच बातमी जी तुझं संपूर्ण जीवन बदलू शकते, तीच बातमी या फोनवरून तुला मिळणार आहे. म्हणूनच हा फोन हातातून जाऊ देऊ नको, कारण तो आमच्या कृपेने तुला लाभणार आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा काळ वाईट असतो तेव्हा प्रत्येक आवाज त्रासदायक वाटतो, पण जेव्हा चांगला काळ सुरू होतो तेव्हा फोनचा एक साधा आपल्याला देखील एक सुखदायक ठरतो. आज तुझ्या जीवनात एक असाच फोन ऐकू येणार आहे. एखाद्याने सांगितलं तुला नोकरी लागली, किंवा तुझा प्रोजेक्ट मंजूर झाला आणि तू निवडला गेला. हीच ती गोड बातमी आहे. आणि हे सगळे ऐकताना तुझ्या डोळ्यात अश्रू येतील, पण ते आनंदाचे अश्रू असतील, कारण जेव्हा देव कृपा करतो तेव्हा त्याच्या पद्धती विलक्षण असतात. बाळा, फोन म्हणजे आकाशातून आलेल्या स्वामींचा आशीर्वाद पत्र आहे. त्या एका रिंगच्या मागे वर्षानुवर्षे केलेली प्रार्थना आहे. त्या एका शब्दामागे असंख्य रात्र जागून लावलेली आशा आहे. म्हणूनच जेव्हा फोन वाजेल तेव्हा उचलताना मनामध्ये फक्त जय जय स्वामी समर्थ म्हणा, कारण तो क्षण फक्त तुझा आहे. आज तुझ्या नशिबाचा दरवाजा उघडणार आहे. त्या दारातून सुख, शांती, पैसा, प्रतिष्ठा आणि प्रेम एकदम येणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, कोणत्याही गोष्टीसाठी योग्य वेळ येते. तुझी वेळ आता आली आहे. तुझा काळोख संपतोय, आता प्रकाशाची चाहूल लागली आहे आणि या प्रकाशाची सुरुवात होणार आहे त्या एका फोन कॉलने. म्हणून विश्वास ठेव, तुझ्या हातात जो फोन आहे तो केवळ संवादाचा साधन नाही, तो आमच्या कृपेने साधन आहे. त्यावर येणाऱ्या बातम्यांमध्ये तुझं भविष्य लपलेलं आहे. म्हणून पुढील वेळेस तो फोन वाजेल तेव्हा मनोभावे नमस्कार करून तो उचल, कारण स्वामी म्हणतात, या फोनवरून तुला आनंदाच्या बातमीचा फोन येणार आहे. कधी वाटतं का तुला की हे जग फक्त तुलाच कठीण प्रसंग देते, इतरांना सगळं मिळते आणि आपण मात्र वाट पाहत आहोत? पण स्वामी म्हणतात, प्रत्येक वाट पाहण्यामागे एक आशीर्वाद असतो. देव कधीच उशीर करत नाही, तो नेहमी योग्य वेळेत उत्तर देतो. आणि आता ही वेळ योग्य आहे. या क्षणी तुझ्या हातात असलेल्या फोनकडे बघ. आज नाही तर उद्या त्यावरून अशी बातमी येईल जिची वाट तू इतक्या दिवसांपासून पाहत होता. त्यामुळे ही बातमी फक्त आर्थिक किंवा नोकरीची नसेल, ही बातमी तुझ्या मनाची शांती परत आणणारी असेल. तुला आठवतं का, मागच्या वेळेस तू हताश होता तेव्हा मन तुझ्या चमत्कार घडला होता. तो चमत्कार तसाच पुन्हा घडणार आहे. स्वामी समर्थांचे आशीर्वाद कोणत्याही माध्यमातून येऊ शकतात, कधी एखाद्या व्यक्तीद्वारे तर कधी एखाद्या फोन कॉलद्वारे. म्हणून स्वामी म्हणतात, बाळा, फोन वाजेपर्यंत आशा सोडू नको, कारण मी त्या कॉलच्या मागे तुला नको असलेली गोष्ट मी काढून टाकली, पण तुला योग्य ती वेळ आल्यावर हवी असलेली गोष्ट देणार आहे.
कधी वाटलं असेल की माझं नशीबच खराब आहे, पण स्वामींच्या कृपेने नशीबसुद्धा बळतं. तो फोन येईल आणि त्यासोबत येईल नवी दिशा, नवा आत्मविश्वास, एक नवा अध्याय सुरू होईल, जे सगळ्या मनासारखं होईल. आणि त्या दिवशी तुला कळेल की हो, खरंच स्वामी समर्थ म्हणाले होते की या फोनवरून तुला आनंदाची बातमी मिळेल आणि तो क्षण असेल तुझ्या आयुष्याचा मोडलेला धागा परत जोडण्याचा. त्यामुळे आता डोकं शांत ठेव, हृदय शांत ठेव आणि स्वामींचं नावाचा जप करत राहा. प्रत्येक क्षण स्वामी तुला नवीन ऊर्जेने भरून टाकत आहे. आणि तेव्हा तो फोन वाजेल त्यावेळी तुला अश्रू येतील, पण ते अश्रू वेदनेचे नसतील, ते असलेले समाधानाचे. कारण तेव्हा तुला समजेल की तुझ्या अश्रूची आणि धैर्याची परीक्षा संपली आहे. स्वामी म्हणतात या फोनवरून तुला आनंदाच्या बातमीचे फोन येईल. त्या क्षणी आपला संदेश ऐकतो आहे तू. त्या क्षणी आपल्या अंतर्मनात आशेचा किरण उजळतो. आजवर वाट पाहत असलेला त्या एका फोनसाठी, त्या एका निर्णयासाठी, त्या एका संधीसाठी आपल्या मनाचा कोपरा आतून बोललेला की हा क्षण माझाच आहे. फक्त एक वाक्य नाही, तर स्वामींचं एक वचन आहे जे त्यांच्या भक्तांवर अपार प्रेम करतं. आपली श्रद्धा ही सर्वात मोठी किमया आहे. कारण जेव्हा मन विश्वासाने भरलेलं असतं तेव्हा ब्रह्मांडही आपली इच्छा पूर्ण करायला सज्ज होतं. तुमचं आयुष्य सध्या संकटात असेल, दडपणात असेल, अपयशाने भरलेलं असेल, तरी चिंता करू नका. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा तुम्ही तुटता, हरता, थकता, तेव्हा मी स्वतः तुमच्यासाठी उभा राहतो. तो फोन जो आजवर यायचा होता पण काहीतरी कारणाने थांबलेला होता, तो येणार आहे आता. तुम्हाला तुमचं स्वप्न सांगायला, तुमच्या मेहनतीला प्रतिसाद देण्यासाठी, तुम्ही ओतलेलं प्रेम परतवायला तो फोन तुमच्याकडे येणार आहे. आणि यावेळेस हे सगळं चांगलं घडणार आहे. कधी कधी जीवनात खूप वेळ वाट पाहावी लागते. आपण वाट पाहतो पण उत्तर येत नाही. पण स्वामी समर्थांचा एक संदेश तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतो. अरे, मी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे जर स्वामींनी असं सांगितलं असेल की आनंदाची बातमी येणार आहे, तर ती येणारच. तुम्ही जितके संयम ठेवता तितके ब्रह्मांडही योग्य वेळेला ती योग्य गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार होतं. त्या फोनमध्ये तुमचं प्रमोशन असेल, एखादी गुंतवणुकीची चांगली बातमी, हरवलेला माणूस परत येईल, किंवा तुम्हाला आयुष्य बदलणारी संधी मिळेल, तर ती गोष्ट तुमच्यासाठी ठेवलेली आहे. स्वामींचं भक्त जर एकदा खरंपणानं त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला तर जगातलं काहीही अशक्य राहत नाही. त्या एका कॉलमुळे तुमचं जीवन बदलणार हे निश्चित. जेव्हा जिथे जिथे तुमचा फोन जातो तिथे सकारात्मकताचा पोहोचतो. कोणताही अनोळखी नंबर आला तरी मनात विश्वास ठेवा की हीच ती वेळ असेल. कारण जेव्हा श्रद्धा आणि स्वामींचा आशीर्वाद एकत्र येतात तेव्हा आयुष्य नवा मोड घेतं, सुखाकडे वळतं आणि काळोखातून प्रकाशाकडे जातं. आम्ही म्हणतात तुझ्या आयुष्यात कितीही अंधार पसरलेला असला तरी लक्षात ठेव, दिवा कधीही लावता येतो आणि प्रकाश पसरवता येतो. हेच तुझ्या फोनचं रूप आहे. या फोनवरून तुला आलेला एक कॉल तुझं संपूर्ण जीवन बदलून टाकेल. तो आनंदाचा कॉल असेल जो तुला तुझ्या मेहनतीचं फळ देईल. कधी वाटतं ना की एवढं सगळं करूनही काहीच मिळत नाही, पण हेच ते क्षण असतात जे स्वामी स्वतः बघत असतात. कारण स्वामींच्या दरबारात उशीर होतो पण अन्याय नाही होणार कधी. त्या एका कॉलमध्ये तुझ्या आयुष्याची दिशा बदलणार आहे. तुला मिळणार ती आनंदाची बातमी जी स्वप्नांच्या दारे उघडणार आहे. तुझ्या मेहनतीला न्याय मिळणार आहे. तुझ्या अश्रूंमुळे डोळ्यातील वाहणाऱ्या दुःखाचे नसतील पण समाधानाचे आणि कर्तृत्वाचे असतील. आम्ही म्हणतो तू फक्त मनपूर्वक विश्वास ठेव, बाकी सगळे आम्ही बघतो. जेव्हा स्वामी तुमचं नाव तोंडात असतं तेव्हा नशीबही बघतं, अडथळे बाजूला होतात आणि चमत्कार दरवाजापर्यंत चालत येतो. कधी कधी वाट पाहणं हे सर्वात मोठं सामर्थ्य असतं. तुझ्या प्रत्येक्षेला आता उत्तर मिळणार आहे. त्या फोनवर येणाऱ्या एक बातमीमुळे तुझं आयुष्य एका सुंदर वळणावर येणार आहे. जे तुला आजवर नाकारलं गेलं, ते तुला मिळवायला हवं होतं ते मिळालं नाही, ते सर्व आता तुला स्वामी समर्थांच्या कृपेने मिळणार आहे. तुझ्या प्रयत्नांची, प्रार्थनांची आणि श्रमांची आज पावती मिळणार आहे. मनात जेव्हा शंका येते की खरंच काय होईल असं काही, जेव्हा फक्त एकच वाक्य आठव. स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या हातून चांगलं होत असताना मी कसं थांबणार आहे तुला. त्यामागे एक गूढ शांतता आहे, शक्ती आहे. जेव्हा तुझ्या अंतःकरणातून येणारी प्रामाणिक इच्छा आकाशाला भिडते तेव्हा ती शक्ती स्वामी रूपाने उतरते आणि जीवनात आश्चर्याचा झरा सुरू करते. म्हणूनच म्हणतो त्या एका कॉलसाठी तयार राहतो. कॉल तुला आज किंवा उद्या येईल, पण येईलच. आणि त्या क्षणापासून आयुष्य स्वप्नासारखं सुंदर होईल. स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या डोळ्यात ज्या आशा आहेत ना, त्या आशा काही उगाच निर्माण झालेल्या नसतात. त्या आशा म्हणजे
आमचं वचन आहे त्या तुझ्या मनात आम्हीच रोवले आहेत आणि आम्ही त्यांचा फुलून मोठं झाड करणार आहे. तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव आणि आमचं नामस्मरण करत राहा. जीवनात किती वेळा आपण झुंज दिली असेल, किती वेळा अपयश आलं असेल, पण जेव्हा अंतःकरणापासून स्वामी समर्थ हे नाव निघतं तेव्हा आयुष्याला दिशा मिळते. अंधारात चालणाऱ्या वाटेवर एखादा दिवा अचानक पेटतो आणि तो दिवा म्हणजे स्वामींची कृपा होय. आणि त्या दिवशी जसा फोन वाजला तसाच एक फोन आजही येणार आहे आणि यावेळी तो फक्त आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. त्या फोनच्या पलीकडे कोणीतरी असणार आहे ज्याने जो संघर्ष, तुझा संयम आणि तुझी निष्ठा ओळखली आहे. ती व्यक्ती जी तुला जीवनात संधी देणार आहे, जी संधी तुझ्या आयुष्याला सोन्यासारखी उजळून टाकेल. आजवर जे मिळालं नाही ते एका क्षणात मिळालं. आजवर जे नाकारलं गेलं त्याच गोष्टी तुझ्या पायाशी येऊन उभ्या राहतील. ती चमत्कारिक कृपा आहे जी फक्त स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे शक्य आहे. तू रडला होता ना त्या रात्री एकटा, आम्ही बघितलं होतं सगळं. तू आमचं नाव घेऊन जेव्हा हात जोडले तेव्हा त्या क्षणी आम्ही ठरवलं की तुला तुझं हक्काचं सुख द्यायचं. त्या काळोख्या रात्री दिलेली प्रार्थना, त्या आश्रममध्ये लपलेली आर्त भावना, ते एकट्याने पण क्षण, हे सगळं स्वामींनी ऐकलं आहे. आता त्याचं उत्तर त्या आनंदाच्या बातमीच्या रूपाने येणार आहे. आता तुला थांबवू शकणार नाही कोणी, कारण आता तुझ्या मागे आहे एक आश्चर्य अशक्य न. हे लक्षात ठेव, जेव्हा आयुष्य पूर्ण थांबल्यासारखं वाटतं तेव्हाच आयुष्याची खरी सुरुवात होते. जेव्हा सारे दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामींनी एक नवीन दरवाजा उघडलेला असतो, जो सगळ्यात मोठा असतो. म्हणूनच या क्षणी तू किती एकटा वाटत असला तरी तुझ्यासोबत आहे स्वामींची छाया. तो एक फोन तोच तर आहे संकेत की आता तुझं काळं ढग भरलेलं आकाश दूर होणार आहे. आता सूर्यप्रकाशात झळकणार आहे तुझं भविष्य. तू ज्याच्या प्रतीक्षेत आहे तो आनंदाचा फोन तुला येणार आहे. तुझं मन कितीही थकलं असो, तुझ्या डोळ्यात कितीही अश्रू असो, पण हे लक्षात ठेव, मी तुला विसरलो नाही. मी नेहमी तुझ्या मागे उभा आहे आणि आता वेळ आली आहे की मी तुझ्या डोक्यावर हात ठेवतोय. तुझ्या आयुष्यात एक अशी वळण येणार आहे की जे तुला वाटायचं देखील धाडस नव्हतं हे प्रत्यक्षात घडणार आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण एकटे पडलो आहोत, कुणी आपली काळजी घेत नाही, आयुष्य फक्त दुःख देते. पण तेव्हा स्वामी समर्थ आपल्या हृदयातून हळू सांगतात, थांब थोडं, आम्ही आलोय. तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब माझ्याकडे आहे. तुला त्रास झाला आहे तेव्हा मी तुझ्या बरोबर होतो आणि आता वेळ आली आहे की मी तुझ्यावर कृपा करतो. जे तुला हवंय, जेवढं हवंय त्यापेक्षा जास्त मी तुला देणार आहे. तुझ्या हातून फोन सुटला होता ना त्या मागच्या वेळ, कारण तुझ्या हातात योग्य वेळ, योग्य कॉल यायला हवा होता, पण तो क्षण अगदी जवळ आलाय. स्वामी म्हणतात त्या हातातला फोन आनंदाची बातमी घेऊन वाजणार आहे. ते एक कॉल तुझं आयुष्य बदलून टाकेल. तो तुमचा इंटरव्ह्यू असो, एखादं नवं नातं असो किंवा एखाद्या पूर्ण स्वप्नांची पूर्ण असो, त्या कॉलमधून एक नवीन जीवन सुरू होणार आहे. स्वामींचा आवाज म्हणतोय, तू फक्त श्रद्धा ठेव, आता वेळ आली आहे की माझ्या कृपेने तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलेल. तुला विसरलेले जे लोक होते, जो स्वतःहून तुला आठवतील, जे तुझ्यावर विश्वास ठेवत नव्हते, ते आता तुझं यश पाहून आश्चर्यचकित होतील. पण आता तुझ्या जीवनात मी स्वतः हस्तक्षेप करतोय. तू फक्त मन घट्ट ठेव, विश्वास सोडू नको. आजचा दिवस फार खास आहे, कारण हे वाक्य स्वामी समर्थ म्हणतात, याच फोनवरून तुला आनंदाच्या बातमीचा फोन येईल. हे वाक्य तुझ्या जीवनात वळण बदलणार आहे. हे ऐकून मनात जी शांती आली आहे, हे स्वामींची कृपा आहे. ही अनुभूती, ही भावना, ही आशा, ही सकारात्मक ऊर्जा यांचं रूपांतर प्रत्यक्ष घटनानंतर होणार आहे. आणि मग तुला कळेल, स्वामी समर्थांचा आशीर्वाद फक्त शब्दांपुरता नव्हता, तो प्रत्यक्षात तुझं आयुष्य सुंदर करण्यासाठीच होता. ज्यावेळी सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हाच काहीतरी मोठं सुरू होण्याची वेळ आलेली असते. म्हणूनच मी आज तुला सांगतोय, हताश होऊ नको. आकाशातले काळे ढग पाहून तू घाबरू नको. पण तुला काय माहिती आहे, त्या ढगातून तुझ्या आयुष्यात शुभ वर्षा होणार आहे. मी तुझ्या नशिबात जे लिहिलं आहे ते इतकं सुंदर आहे की तुला आता स्वप्नात देखील वाटणार नाही. पण थांबतो, क्षण अगदी जवळ आलाय. आज तू फोनकडे बघतो आहे, वाट बघतो आहे आणि त्या वाटेत कित्येकदा निराश मिळाली आहे. पण आता तसंच होणार नाही, कारण स्वामी समर्थांनी स्वतः तुझ्या मनात विचारांचं बियाणं रोवलं आहे की काहीतरी चांगलं होणार आहे. ही विचार तुझ्या भविष्याचा प्रारंभ बिंदू आहे. तुला जेव्हा वाटतं की सगळं उद्ध्वस्त झालं, तुम्ही जेव्हा मेहनत व्यर्थ केली, तेव्हा तो क्षण असतो तेव्हा स्वामी तुझ्यासाठी एक नवीन दार उघडतात आणि आता ते दार उघडत जाणार आहे. तू जेव्हा फोन उचलशील तेव्हा आवाज ऐकून तुझं संपूर्ण शरीर थरथरून जाईल, कारण ती बातमी तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या वाटेला आलेले प्रत्येक चूक, प्रत्येक अपमान, प्रत्येक दुरावा यामागे
माझी एक योजना आहे. मी तुला मागे खोचल्यासह वाटणार आहे. त्यामुळे मी तुला पुढे नेण्यासाठी ते केलं आहे. मी फक्त तुझ्या मनाचा कस पाहत होतो. आता तुझी परीक्षा संपली. आता तू पास झाला आहे. आता तुझ्या पाठीवर माझा आशीर्वाद हात आहे आणि मी तुला त्या उंचीवर घेऊन जाणार आहे, जिथे पोहोचायला इतरांनी आयुष्य घालवले. खरं तर ज्याचं मन खचतं, ज्याचं डोळे पाणावलेलं असतं, ज्याच्या ओठांवर जड शांतता असते, अशाच माणसाला स्वामींचे खरे सामर्थ्य मिळतं. कारण अशा मनाने जेव्हा स्वामींच्या चरणी नम्र होतात, नतमस्तक होतं, तेव्हा त्यासाठी दार आपोआप उघडतं. आणि आता ते दार तुझ्यासाठी उघडणार आहे तो फोन, जो तुझ्या सर्व आयुष्याची दिशा बदलते. त्याची रिंग वाजणार आहे. तुझ्या डोळ्यात पुन्हा चमक येणार आहे. स्वामी समर्थ सांगतात, हे क्षण साधे नाहीत, हे वेळेचे संकेत आहे. जे काही अडकलं आहे, अडचणी गेलं आहे, ते आता मार्गी लागणार आहे. तुझी इच्छा, तुझं स्वप्न जे पूर्ण होणार आहे. कारण आता मी स्वतः तुझ्या मागे आहे, तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. कारण माझी कृपा तुला आता हरवू देणार नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं जीवन इतकं सुंदर होणार आहे की तू स्वतःच विसरून जाशील की कधी काळी दुःख होतं, चिंता होती आणि आयुष्य रडवणारं होतं. स्वामींच्या या आशीर्वादामध्ये एवढं सामर्थ्य आहे की एखाद्या क्षणात सगळं दुःख विसरून जाशील आणि आता आनंदाची उधळण सुरू होते. तू ज्या फोनकडे बघत आहे त्याच फोनवरून तुला एक अशी बातमी येणार आहे की तुझं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. हृदयात असलेल्या प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि मनात एक गूढ समाधान तुला स्पर्श करेल. स्वामी म्हणतात, ज्या क्षणी तू आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवशील, त्या क्षणी तुझं नशीब नव्याने लिहिलं जाईल. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये आपण परत भेटू. जय जय रघुवीर समर्थ.